नमस्कार. आज मी भोगीची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी इकडे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या भाज्या घेऊन एका बाउलमध्ये पाणी घेऊन ते साईडला ठेवून दिले आहे. त्यामध्ये मुठभर चाकवताची भाजी बारीक चिरून घालूया. पाण्यात बुडवून ठेवूया जेणेकरून त्याची माती खाली राहील. मुठभर मेथी घेऊन तीही बारीक चिरून चाकवतासोबत बुडवून ठेवूया. यानुसार भाजी बुडवून ती स्वच्छ धुवून घेणार आहोत. दुसरीकडे एका भांड्यात पाणी घालून तुरीचे ओले दाणे, हिरवा हरभरा ओला, पावट्याचे दाणे, मटार 4-5 बोरं, घेवडा, फरसबी, आळूची देठं, एक वांग त्याच्या फोडी करून घालूया. गाजराच्या फोडी, एक बटाटा सोलून त्याचे तुकडे करून घालूया. कांदा टमॅटो बारीक चिरून घेऊया. हिरव्या मिरच्या त्याही बारीक चिरून घेऊया. याप्रमाणे सर्व तयारी करून लसणाच्या 20-25 पाकळ्या त्या ठेचून घेऊया. दुसरीकडे गॅसवर भांडं ठेवून त्यात पाव कप तेल घालून अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, मिरचीचे तुकडे, ठेचलेला लसूण, बारीक चिरलेला एक कांदा, चवीनुसार मीठ घालून 2 मिनिटं कांदा तेलावर परतून घेऊया. यानुसार परतून त्यामध्ये एक बारीक चिरलेला टमॅटो घालूया. तोही तेलावर काही सेकंद परतून पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला हे मिक्स करून तेलावर परतून यामध्ये धुवून ठेवलेले सर्व मिक्स भाज्या घालून त्या तेलावर चांगल्या परतून घेऊया. 2 मिनिटं परतल्यानंतर यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया. झाकण काढून मिक्स करून यामध्ये शेंगदाणे घातले आहेत मी. ओले किंवा भाजलेले शेंगदाणे घालावे आणि चाकवताची भाजी घालून ती मिक्स करून घ्यावी. याप्रमाणे मिक्स करून यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट घालून तेही मिक्स करून घेऊ. गरजेनुसार पाणी वापरून कमी जास्त पातळ करून यावर झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनिटं ही भाजी शिजवून घेऊया. दुसरीकडे तोपर्यंत एक बाजरीची भाकरी करून घेऊया. पीठ चाळून त्यामध्ये पाण्याच्या साहाय्याने हे मळून कोरड्या पिठावर ही भाकरी थापून घेऊया. याप्रमाणे थापून त्यावर तीळ लावून गरम तव्यावर घालून दोन्ही बाजूने ही भाकरी भाजून घेऊया. यानुसार भाकरी तयार करून इकडे मी 2 भाकरी केल्या आहेत. भाजी शिजली की तडका करून घेऊ. तेल, लसूण, तीळ, हिंग, चिली फ्लेक्स घालून हा तडका तयार करून घेऊ. सर्विंग प्लेटमध्ये भाजी काढून त्यावर तडका घालून सर्व करू. थँक्स फॉर वॉचिंग.